हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना कॉमर्सच्या ज्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत तर त्या एक्झाममध्ये आपल्याला कॉमर्सशी रिलेटेड प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, कॉमर्सच्या विषयाशी रिलेटेड प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारले जातात हे कळण्यासाठी आपण एक PYQ सिरीज सुरू केलेली आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सिरीज सुरू केलेली आहे. तर याच्यामध्ये आपण कॉमर्सचे वेगवेगळ्या टॉपिकशी रिलेटेड क्वेश्चन डिस्कस करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग टर्म्स या टॉपिकशी रिलेटेड काही MCQ क्वेश्चन डिस्कस करत आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर पटकन एक लाईक नक्की करा आणि चॅनलशी कनेक्टेड राहा, जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे व्हिडिओ तुमचे मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओचा फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर करंट लायबिलिटीज. पुढीलपैकी करंट लायबिलिटी कोणत्या विचारला? ए दिले आउटस्टँडिंग वेजेस, बी दिले रेडिमेबल प्रेफरन्स शेअर, सी दिले प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन ऑन मशिनरी आणि डी दिले शेअर प्रीमियम. आता इथे आपल्याला काय विचारलं? करंट लायबिलिटी दे. ठीक आहे. आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे आपण न दिलेल्या वेजेस. ठीक आहे. वेजेस म्हणजे मजुरी. जर समजा ए हा वर्कर आहे, ए ला वेजेस आपण दिलेला नाही. ठीक आहे. त्याला 2000 रुपये पर मंथ आपण वेजेस देतो, 2 महिन्याचे आपण त्याला वेजेस दिले नाही, म्हणजेच याला काय म्हणायचं? आउटस्टँडिंग वेजेस. आपण त्याला 10 महिन्याचे वेजेस दिले, 2 महिन्याचे आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे ज्या वेजेस आपण दिलेल्या नाहीत आपल्याला द्यायच्या आहेत, म्हणजे ही आपली करंट लायबिलिटी. ठीक आहे. इथे काय विचारलं? विच ऑफ द फॉलोइंग आर करंट लायबिलिटीज. मग ही एक करंट लायबिलिटी आहे. त्यानंतर रेडिमेबल प्रिफरन्स शेअर. रेडिमेबल प्रिफरन्स शेअर म्हणजे हे आपलं शेअर कॅपिटल आहे. ठीक आहे. प्रिफरन्स शेअर कॅपिटल आहे आणि हे एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये मोडत नाही, हे इंटरनल लायबिलिटीमध्ये येतं. ठीक आहे. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. डेप्रिसिएशनचं आपण जर प्रोव्हिजन केलेलं आहे तर हे प्रोव्हिजन्समध्ये येतं, करंट लायबिलिटीमध्ये येत नाही, ते प्रोव्हिजन्स या कॅटेगरीत येतं. त्यानंतर शेअर प्रीमियम. शेअर प्रीमियम हे एक कॅपिटल प्रॉफिट आहे. शेअर प्रीमियम काय? आपला कॅपिटल प्रॉफिट. आपण जर समजा 10 रुपयाचा शेअर आपण विकला 12 रुपयाला, हे जे 2 रुपये जास्तीचे घेतलेले त्याला शेअर प्रीमियम म्हणतात आणि तो आपला कॅपिटल गेन असतो, तो करंट लायबिलिटी या कॅटेगरीमध्ये येत नाही. आता इथे आपल्याला काय विचारलं? करंट लायबिलिटी विचारली. देन ए फक्त आउटस्टँडिंग वेजेस हे करंट लायबिलिटी आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला, बिल डिस्काउंटेड विथ अ बँक इज. आता आपण बँकेत बिल डिस्काउंट केलं तर याला काय म्हणणार हे विचारलं. ए दिले कॉन्टिंजंट लायबिलिटी, बी दिले करंट लायबिलिटी, सी दिले करंट असेट, डी दिले नन ऑफ द अबो. बिल डिस्काउंटेड विथ अ बँक म्हणजे हे बिल आपण डिस्काउंट केलं. आपलं एक बिल्स रिसिवेबल होतं, आता ते बिल 3 मंथचं होतं. मग आपल्याला वाटलं अरे ते बिल 3 महिने कुठे सांभाळायचं, मग त्यापेक्षा आपण हे काय करू? बँकेत डिस्काउंट केलं. मग हे आपण काय केलं? बँकेला दिलं आणि बँकेने आपल्याला पैसे दिले, या बिलाचे पैसे दिले. याला म्हणतात बिल डिस्काउंटेड विथ बँक. आता ड्यू डेटला बँक काय करेल? ये बिलाची जी ड्रॉवी आहे, आपण जर गृहीत धरलं एक्स बिलाची ड्रॉवी आहे, एक्स कडे बँक जाईल आणि ते बिल सादर करेल. एक्सने जर बँकेला पैसे दिले तर याला म्हणतात ऑनर ऑफ बिल, आणि जर एक्सने बँकेला पैसे दिले नाही तर याला म्हणतात डिसऑनर ऑफ बिल. ओके. ज्या वेळेस हे जे बिल आहे आपण बँकेत डिस्काउंट केलं, आता बँकेला विकलं, म्हणजे बिलावर मालकी हक्क कोणाचा आहे? आता बँकेचा आहे. बँकेने आपल्याला पैसे देऊन टाकले, आपल्यासाठी ती आता असेट राहिली नाही, आपल्याकडे ती आपण असेटमध्ये दाखवणार नाही. पण इन केस बँकेने बिल एक्स कडे दिलं, एक्सने त्याचे पैसे बँकेला दिले, व्यवहार तिथेच मिटणार. ठीक आहे. आपल्यापर्यंत येणार नाही. पण जर समजा बँकेने एक्स कडे बिल दिलं आणि एक्सने त्या बिलाचे पैसे दिले नाही, बँकेचं बिल डिसऑनर झालं, ते बिल डिसऑनर झालं. मग बँक काय करेल? पुन्हा आपल्याकडे येईल आणि बँक काय म्हणाल आपल्याला? आम्ही तुम्हाला बिलाचे पैसे दिले होते, आम्हाला पैसे परत द्या. ठीक आहे, हे घ्या तुमचं बिल आणि पैसे परत द्या. मग त्या केसमध्ये आपल्याला बिलाचे पैसे बँकेला परत द्यावे लागतात. म्हणजेच कशावर डिपेंड आहे? जर एक्सने बँकेला पैसे दिले बिलाचे तर आपल्याला पैसे देण्याची गरज नाही, पण एक्सने जर बँकेला पैसे दिले नाही, म्हणजेच एक्सने बिल डिसऑनर केलं, तर त्या बिलाचे पैसे आपल्याला बँकेला द्यावे लागतील. ठीक आहे. म्हणजे आपल्याला बँकेला पैसे द्यावे लागतील. कोणत्या केसमध्ये आपल्यासाठी ती लायबिलिटी होणार? जेव्हा हे बिल डिसऑनर झालं आणि ज्या लायबिलिटी या लायबिलिटी निश्चित नाही आहेत, त्या लायबिलिटी होऊ शकतात. इन फ्युचर आपल्याला ते पैसे द्यावे लागतील.
असं ज्यावेळेस आपल्याला वाटतं त्याला म्हणतात कॉन्टिंजंट लायबिलिटी. ठीक आहे. आत्ता आपल्या लायबिलिटी नाही आहे, ज्या देयता आत्ता आपल्याला लायबिलिटी नाही आहेत, देयता नाही आहेत, पण इन फ्युचर ते आपल्या लायबिलिटी होऊ शकतात. पर्टिक्युलर इव्हेंटवर ते आधारित आहे की ती लायबिलिटी होईल किंवा नाही. एक्सवर डिपेंड आहे. एक्सने जर पैसे बँकेला दिले तर ती आपली लायबिलिटी होणार नाही बिलाचे पैसे, आणि एक्सने जर पैसे दिले नाही तर आपल्याला ते द्यावे लागतील. ठीक आहे. त्यामुळं पर्टिक्युलर इव्हेंटवर म्हणजे एक्सच्या पैसे देण्यावर किंवा न देण्यावर डिपेंड आहे की आपल्याला ते पैसे द्यावे लागतील किंवा नाही. मग याला काय म्हणायचं, कॉन्टिंजंट लायबिलिटी. एखादी लायबिलिटी अशी आहे ती लायबिलिटी आपली होणार आहे किंवा नाही हे पर्टिक्युलर इव्हेंटवर आधारित आहे. ठीक आहे. तर याला काय म्हणतात, याला म्हणतात कॉन्टिंजंट लायबिलिटी. आणि बिल बँकेमध्ये जे डिस्काउंट केलं ही आपली एक कॉन्टिंजंट लायबिलिटी. ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. दुसरं ऑप्शन काय दिलं, करंट लायबिलिटी. हे बिल आपल्यासाठी बिल्स रिसिवेबल, आपण डिस्काउंट केलं बँकेत म्हणजेच आपलं ते बिल्स रिसिवेबल आहे. बिल्स रिसिवेबल ही लायबिलिटी नसते, ती ॲसेट असते. ठीक आहे. मग करंट ॲसेट असते बिल्स रिसिवेबल. पण आता आपली ती ॲसेट राहिली नाही कारण ते बिल आपण बँकेला दिलं नाही, बँकेला विकलंय आपण. ठीक आहे. बिल्स रिसिवेबल जर बँकेला आपण विकलं तर आपल्यासाठी ती ॲसेट राहणार नाही. मग त्यामुळे हे करंट ॲसेट सुद्धा ऑप्शन येणार नाही. तर काय ऑप्शन येईल, करंट लायबिलिटी. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बँक ओव्हरड्राफ्ट शुड बी क्लासिफाईड ॲज. बँक ओव्हरड्राफ्ट हे काय आहे विचारलं. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे जर समजा आपल्या बँकेमध्ये 10,000 रुपये शिल्लक आहेत. ठीक आहे. आपलं बँकेत करंट अकाउंट आहे आणि करंट अकाउंटवर आपले 10,000 रुपये शिल्लक आहे. आपण एक ट्रान्झॅक्शन केली आणि आपल्याला 20,000 रुपयाची गरज आहे. मग तिथे आपल्याला त्या ट्रान्झॅक्शनसाठी 20,000ची गरज आहे. मग आपण बँकेला रिक्वेस्ट करून आपण 20,000 रुपये विड्रॉ करू शकतो, किंवा जरी 10,000 बँकेत आपले असले तरी आपण 20,000 रुपये विड्रॉ करू शकतो. मग हे जे वरचे 10,000 आहेत याला ओव्हरड्राफ्ट कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. आणि बँकेमध्ये म्हणजे बँकेमध्ये आपलं जेवढं डिपॉझिट आहे त्याच्यापेक्षा जास्तीची जी रक्कम आपण विड्रॉ केली याला ओव्हरड्राफ्ट म्हणतात. आणि ती आपली लायबिलिटी आहे, बँकेला आपल्याला ते पैसे पुन्हा द्यावे लागतात परत. ठीक आहे. मग बँक ओव्हरड्राफ्ट ही आपल्यासाठी काय असते, लायबिलिटी असते. आणि ही फॅसिलिटी, बँक ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी बँक फक्त करंट अकाउंट होल्डरला म्हणजेच बिझनेससाठी प्रोव्हाइड करत असते. ज्यांचं करंट अकाउंट आहे, बिझनेसचं अकाउंट कोणतं असतं, करंट अकाउंट असतं. आणि करंट अकाउंटसाठीच बँक ओव्हरड्राफ्ट ही फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, आपल्या बँकेमध्ये जेवढे पैसे त्याच्यापेक्षा जास्तीचे पैसे आपण जे विड्रॉ करतो याला बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतात. आणि ती आपली लायबिलिटी असते, आपल्याला ते पैसे नंतर परत करावे लागतात. ठीक आहे. मग ती कोणती लायबिलिटी असते, ती करंट लायबिलिटी असते. विदिन 1 इयर आपल्याला त्याची पेमेंट करावी लागते. देन बी इज अ करेक्ट आन्सर. बँक ओव्हरड्राफ्ट ही एक आपली करंट लायबिलिटी आहे, किंवा याला शॉर्ट टर्म लायबिलिटी देखील म्हणू शकतात. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, द टर्म फिक्स असेट इन्क्लूड. फिक्स असेट मध्ये काय येणार विचारले. ए दिले बँक बॅलन्स, बी दिले स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, सी दिले गुडविल, डी दिले लूज टूल. बँक बॅलन्स म्हणजे आपले बँकेमध्ये जे पैसे ते. स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स म्हणजे आपला क्लोजिंग स्टॉक. मग बँक बॅलन्स, बँक म्हणजे कॅश ॲट बँक आपली करंट असेट आहे. स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आपली करंट असेट आहे. त्यानंतर लूज टूल्स सुद्धा आपली करंट असेट आहे. लूज टूल्स म्हणजे सुटी हत्यारे. ठीक आहे. मग ती सुद्धा आपली करंट असेट असते. गुडविल ही आपली फिक्स असेट आहे. जरी इंटेंजिबल असेट असेल तरी ती कोणती असेट आहे, फिक्स असेट आहे. फिक्स असेटचे 2 महत्त्वाचे प्रकार असतात, एक टँजेबल आणि दुसरी इनटँजेबल. टँजेबल फिक्स असेट म्हणजे ज्या फिक्स असेट पाहू शकतो, टच करू शकतो, याला टँजेबल फिक्स असेट म्हणतात. इनटँजेबल फिक्स असेट म्हणजे ज्या फिक्स असेटला आपण स्पर्श करू शकत नाही, पाहू शकत नाही, त्याचे बेनिफिट्स बिझनेसला मिळत असतात, तर याला इनटँजेबल फिक्स असेट म्हणतात. आणि गुडविल हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. इथं काय विचारलं, द टर्म फिक्स असेट इन्क्लूड. फिक्स असेटमध्ये काय येतं, गुडविल येते. ओके. आणि टँजेबल फिक्स असेट म्हणजे आपलं फर्निचर, बिल्डिंग, प्लांट ह्या टँजेबल फिक्स असेट झाले. आणि इनटँजेबल फिक्स असेट म्हणजे गुडविल, पेटेंट, ट्रेडमार्क ह्या इनटँजेबल फिक्स असेट. ओके. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, अर्न बट नॉट येट रिसिव्ड इन्कम इज ट्रीटेड ॲज. अर्न म्हणजे आपल्याला ड्यू आहे पण मिळाला नाही, बट नॉट येट रिसिव्ड. जे इन्कम ड्यू आहे, उदाहरणार्थ रेंट. रेंट आपला ड्यू आहे 1 वर्षाचा 15,000,
पण अजून मिळाला नाहीये, ड्यू आहे पण मिळाला नाही, मग जेव्हाही मिळेल ती आपली काय प्रॉपर्टी आहे, असेट आहे, मिळायचं आहे, आज नाही उद्या पुढच्या महिन्यात मिळेल तो, जेव्हाही मिळेल ती आपली काय असेट आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. हे आपल्याला मिळणारा रेंट आहे आपलं, मग इंटरेस्ट, रेंट, कमिशन हे जे इन्कम आहे, जे ड्यू आहे पण अजून मिळालं नाही पण मिळणार आहे, मग ती आपली काय असेट आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे ॲडव्हान्स मनी रिसिव्ड फ्रॉम अ कस्टमर फॉर सप्लाय ऑफ गुड्स इन फ्युचर इज ॲन. आता या ठिकाणी ॲडव्हान्स मनी रिसिव्ड फ्रॉम अ कस्टमर कडून मिळाले आपल्याला ॲडव्हान्समध्ये फॉर सप्लाय ऑफ गुड्स इन फ्युचरमध्ये आपल्याला काही गुड्स सप्लाय करायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला कस्टमरनी ॲडव्हान्स दिलेला. ठीक आहे, मग कस्टमरनी आपल्याला ॲडव्हान्स अमाऊंट दिली, ती मालकीची कोणाच्या आहे, कस्टमरच्या, आणि दिली कोणाला, आपल्याला, म्हणजे कस्टमरच्या मालकीची आहे. जोपर्यंत ती अमाऊंट कस्टमरच्या मालकीची आहे तोपर्यंत ती आपली लायबिलिटी. ज्या दिवशी गुड्स कस्टमरच्या मालकीच्या होतील त्या दिवशी ती अमाऊंट आपल्या मालकीची होईल. म्हणजेच ती अमाऊंट किंवा ती रक्कम, ते पैसे कस्टमरच्या मालकीची आहेत पण आपल्याकडे. ठीक आहे, म्हणजे आपल्यासाठी ती आपली लायबिलिटी आहे. जोपर्यंत त्या वस्तू आपण कस्टमरला देत नाही तोपर्यंत ती आपली लायबिलिटी आहे. मग ही लायबिलिटी आपली शॉर्ट पिरियडसाठी आहे म्हणून याला करंट लायबिलिटी म्हणतात. देन सी इज अ करेक्ट आन्सर. इथे काय विचारले, ॲडव्हान्स मनी रिसिव्ड फ्रॉम द कस्टमर फॉर सप्लाय ऑफ गुड्स इन फ्युचर इज अ करंट लायबिलिटी. ज्यावेळेस आपण वस्तू सेल करणार त्यावेळेस ते पैसे आपली प्रॉपर्टी होईल, पण जोपर्यंत आपण वस्तू विक्रीची ट्रान्झॅक्शन पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्यासाठी ती लायबिलिटी असणार. ठीक आहे, देन कोणती लायबिलिटी असणार आहे, करंट लायबिलिटी. देन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करंट लायबिलिटी. आता पुढीलपैकी कोणती करंट लायबिलिटी नाही विचारले. ठीक आहे, ऑप्शन दिले बँक ओव्हरड्राफ्ट, डिबेंचर, आउटस्टँडिंग सॅलरी, बिल्स पेबल. बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग सॅलरी, बिल्स पेबल ह्या सगळ्या करंट लायबिलिटी आहेत. आपल्याला नॉट विचारलं. देन डिबेंचर ही आपली लॉंग टर्म लायबिलिटी. देन बी इज अ करेक्ट आन्सर. करंट लायबिलिटी म्हणजे कोणत्या, ज्या देयता. लायबिलिटी म्हणजे काय, देयता. आणि करंट लायबिलिटी म्हणजे काय, ज्या देयता आपल्याला विदिन वन अकाउंटिंग पिरियड आपल्याला त्या पेड कराव्या लागतात. एका अकाउंटिंग इयरच्या आतमध्ये आपल्याला त्या लायबिलिटी पेड कराव्या लागतात किंवा त्या लायबिलिटी आपल्याला शॉर्ट पिरियडमध्ये पेड कराव्या लागतात. तर याला म्हणतात करंट लायबिलिटी. आणि बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग सॅलरी, बिल्स पेबल हे आपल्या करंट लायबिलिटी आहेत. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फिक्स असेट. फिक्स असेट नाही विचारले. ठीक आहे, असेटचे दोन मेन टाइप्स असतात, एक करंट असेट आणि दुसरं फिक्स असेट. ठीक आहे, ज्या असेट आपण लॉंग पिरियडसाठी यूज करतो किंवा ज्याचे बेनिफिट आपल्याला लॉंग पिरियड मिळणार आहे तर याला फिक्स असेट म्हणतात. आणि ज्या असेट विदिन 1 इयर त्या कॅशमध्ये कन्वर्ट होऊ शकतात किंवा त्या लवकरात लवकर कॅशमध्ये कन्वर्ट होऊ शकतात तर अशा असेटला काय म्हणतात, किंवा ज्या असेट आपण 1 इयरसाठी जवळपास एखाद्या अकाउंटिंग इयरसाठीच होल्ड करत असतो तर अशा असेटला करंट असेट म्हणतात. बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी हे आपल्या फिक्स असेट आहेत. याचे आपल्याला लॉंग टर्म बेनिफिट मिळत असतात. लॉंग टर्म बेनिफिट मिळवण्यासाठी या असेट आपण खरेदी केलेले असतात आणि कॅश ही आपली एक करंट असेट आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे गुडविल ही काय विचारलंय. ऑप्शन दिले अन इंटेंजिबल असेट, ए दिले करंट असेट, सी दिले फिक्स असेट आणि ए दिले पर्सनल असेट. ठीक आहे, गुडविल ही आपली असेट आहे. कोणती असेट आहे, इंटेंजिबल असेट आहे. इंटेंजिबल असेट सुद्धा फिक्स असेट मध्ये मोडतात, पण आधी आपण गुडविलला इंटेंजिबल असेट कन्सिडर करणार. फिक्स असेटचे दोन महत्त्वाचे टाइप्स असतात, एक टँजेबल, दुसरा इंटेंजिबल. तर इथं जर समजा आपल्याला हा ऑप्शन दिला नसता, इंटेंजिबल असेटचा ऑप्शन दिला नसता तर आपण हा चूज केला असता, पण आपल्याकडे इंटेंजिबल असेटचा ऑप्शन दिलेला आहे त्यामुळे आपल्याला ए आन्सर करावं लागेल. ठीक आहे, हे जर दिलं नसतं तर सी बरोबर ऑप्शन असतं, पण जेव्हा ए ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे आपण त्याला फिक्स असेटमध्ये कन्सिडर करू शकत नाही. फिक्स असेटमधले दोन महत्त्वाचे टाईप आहेत, टँजेबल, इंटेंजिबल. ठीक आहे, त्यामुळे गुडविल ही कोणती असेट म्हणता येईल तुम्हाला, इंटेंजिबल असेट. देन ए इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द असेट विच आर परचेस्ड टू इम्प्रूव्ह प्रॉफिटेबिलिटी इन द बिझनेस नॉट फॉर रिसेल आर कॉल्ड.
ज्या असेट आपण परचेस केल्यात इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रॉफिटेबिलिटी, बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी वाढवण्यासाठी किंवा रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी, बिझनेसची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी किंवा बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी वाढवण्यासाठी, जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी आपण ज्या असेट खरेदी करतो, नॉट फॉर रिसेल. आपण वस्तू खरेदी करायची आणि पुन्हा विकून त्यातून प्रॉफिट मिळवायचा, तर यासाठी आपण ती खरेदी केली नाही. ती कशासाठी खरेदी केली? आपला प्रॉफिट वाढवण्यासाठी. तर अशा असेटला काय म्हणतात? ऑप्शन दिले वेस्टिंग असेट, बी दिले करंट असेट, सी दिले फिक्स असेट, डी दिले इंटेंजेबल असेट. इंटेंजेबल असेट म्हणजे अदृश्य संपत्ती. ओके, ज्या असेट आपण पाहू शकत नाही, टच करू शकत नाही, याला इंटेंजेबल असेट म्हणतात. करंट असेट म्हणजे ज्या असेट आपल्याकडे शॉर्ट पिरियडसाठी असतात किंवा ज्याचं कन्व्हर्जन विदिन 1 इयर कॅशमध्ये कन्वर्ट होतात. ज्या असेट 1 इयरमध्ये 1 अकाउंटिंग पिरियडच्या आतमध्ये कॅशमध्ये कन्वर्ट होत असतात किंवा इझिली कॅशमध्ये कन्वर्ट होतात, तर या असेटला करंट असेट म्हणतात. फिक्स असेट म्हणजे ज्या असेट आपण लॉंग टर्म बेनिफिट मिळवण्यासाठी, बिझनेसचा प्रॉफिट वाढवण्यासाठी खरेदी केलेल्या आहेत, तर याला फिक्स असेट म्हणतात. आणि वेस्टिंग असेट या जसं की ऑइल वेल आहे, त्यांच्यामध्ये जर समजा ही जी विहीर आहे, खनिज तेलाची विहीर आहे, याच्यामध्ये तेलाचं उत्खनन पूर्ण झालेलं, खनिज तेल सगळं काढून घेतलेलं आहे, आता ही रिकामी विहीर आहे, मग याला वेस्टिंग असेट म्हणतात. ठीक आहे. देन इथं काय विचारले? द असेट विच आर परचेस टू इम्प्रूव्ह प्रॉफिटेबिलिटी, बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी वाढवण्यासाठी ज्या असेट खरेदी केल्या जातात याला म्हणतात फिक्स असेट. देन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करंट असेट. करंट असेट नाही हे विचारले. ऑप्शन दिले डेटर, प्रीपेड एक्सपेन्सेस, स्टॉक परचेस. डेटर, प्रीपेड एक्सपेन्सेस, स्टॉक या तिन्ही आपल्या करंट असेट आहेत. परचेस ही असेट नाहीये. परचेस म्हणजे आपण बिझनेसमध्ये आपण ज्या वस्तू खरेदी केल्या तर याला परचेस म्हणतात आणि परचेस ही असेट नसते. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनअर्न इन्कम इज कन्सिडर ॲज. अनअर्न इन्कम म्हणजे जे इन्कम अर्न नाहीये, म्हणजेच थोडक्यात ते आपल्याला यावर्षी ड्यू नाहीये पण आपल्याला दिलेले. उदाहरणार्थ आपल्याला रेंट किती मिळालाय? 15,000 रेंट मिळालाय, पण आपला रेंट 1,000 रुपये पर मंथ आहे, म्हणजे वर्षाचा 12,000च मिळायला पाहिजे, पण मिळाले 15,000. म्हणजे हे जे 3,000 आहेत हे आपल्याला जास्तीचे मिळाले, ते याला अनअर्न इन्कम सुद्धा म्हणता येईल. ठीक आहे. जे इन्कम आपला ड्यू नाहीये, आपल्या मालकीचं नाहीये, याला अनअर्न इन्कम म्हणतात आणि ही आपली लायबिलिटी. ठीक आहे. ज्याने आपल्याला ते पैसे दिले त्याच्या ते मालकीचे आहेत, आपली ती लायबिलिटी आहे. देन बी इज करेक्ट आन्सर. अनअर्न इन्कम इज कन्सिडर्ड ॲज लायबिलिटी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टर्म करंट असेट डज नॉट इन्क्लूड. करंट असेटमध्ये कशाचा कोणता याच्यापैकी कोणता पॉईंट येणार नाही विचारले. कॅश, स्टॉक म्हणजे स्टॉक इन ट्रेड म्हणजे क्लोजिंग स्टॉक, कॅश, क्लोजिंग स्टॉक आणि ॲडव्हान्स पेमेंट. ॲडव्हान्स पेमेंट म्हणजे आपण जे ॲडव्हान्समध्ये पैसे दिलेले. ठीक आहे. तर हे सगळे आपल्या करंट असेट आहेत. कॅश, स्टॉक आणि ॲडव्हान्स पेमेंट या तिन्ही आपल्या करंट असेट आहे. फर्निचर आपली फिक्स असेट आहे. ठीक आहे. देन सी इज करेक्ट आन्सर. आपल्याला इथं काय विचारलंय? द टर्म करंट असेट डज नॉट इन्क्लूड. करंट असेटमध्ये काय इन्क्लूड होणार नाही? फर्निचर. फर्निचर ही आपली फिक्स असेट आहे. ठीक आहे. देन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर एक लास्ट क्वेश्चन आहे, फर्निचर फॉर अ क्लॉथ डीलर इज अ किंवा ॲन. आता फर्निचर फॉर अ क्लॉथ डीलर, क्लॉथ डीलरसाठी किंवा क्लॉथ डीलर म्हणजे काय? जो कपड्याचा व्यापारी आहे. कपड्याच्या व्यापाऱ्यासाठी फर्निचर ही काय आहे? जर समजा तुम्ही एका कापडाच्या दुकानात गेलात, ठीक आहे, ड्रेस घेण्यासाठी गेलात, तर तिथं तुम्हाला जे फर्निचर सगळं दिसतं तर त्या क्लॉथ मर्चंटसाठी किंवा क्लॉथ डीलरसाठी ती काय? त्याची असेट आहे. कोणती असेट आहे? फर्निचर फिक्स असेटमध्ये मोडतं, म्हणजे ही ती सुद्धा त्याची काय असणार आहे? फिक्स असेट. हां, जर फर्निचरचा व्यापारी जर असेल तर त्याच्यासाठी ते मर्चंडाईज गुड्स आहे, पण जर समजा तो क्लॉथ डीलर आहे तर त्याच्यासाठी फर्निचर ही त्याची फिक्स असेट आहे. ऑप्शन काय काय दिले तिथं? करंट असेट, फिक्स असेट, एक्सपेन्सेस ऑफ रेव्हेन्यू नेचर, मोर दॅन वन ऑफ द अबोव. ठीक आहे. आता इथे फर्निचर एक तर करंट असेटमध्ये येणार किंवा फिक्स असेटमध्ये येणार. समजा फर्निचरचा जर व्यापारी असेल तर त्याच्यासाठी फर्निचर ही करंट असेट येणार, कारण त्याच्यासाठी जो फर्निचर आहे त्याच्याकडे पडलेलं ते स्टॉकमध्ये कन्सिडर होणार आणि स्टॉक ही बिझनेसची करंट असेट येणार. ठीक आहे. जर समजा फर्निचरचा डीलर तुम्हाला विचारलंय तर तेव्हा फर्निचर करंट असेट असणार. बाकीच्या सगळ्या व्यापाऱ्यांसाठी फर्निचर ही फिक्स असेट असणार.
ठीक आहे. आता इथे क्लॉथ डीलरसाठी विचारले, देन फर्निचर, त्याच्यासाठी काय असणार आहे, फिक्स असेट. देन बी इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले कॉमर्सशी रिलेटेड वेगवेगळ्या एक्झाम मधले PYQ क्वेश्चन आपण डिस्कस करत आहोत. आता इथे बघा, फॉर एक्झाम्पल हे कोणत्या एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न आहेत, BPSC टीचर एक्झामिनेशन. तर या टाईपचे कॉमर्सच्या बेसिक नॉलेजशी रिलेटेड प्रश्न तुम्हाला नेट सेट, TGT एक्झाम, TET एक्झाम, त्यानंतर टीचरच्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम असतात, त्यानंतर एंट्रन्स एक्झाम, MCOMची एंट्रन्स एक्झाम किंवा MBAची एंट्रन्स एक्झाम. तर या सगळ्या ठिकाणी आपल्याला कॉमर्सशी रिलेटेड जे प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न तुम्हाला इथे येणार. ठीक आहे. त्यामुळे आपण एक PYQ सिरीज केलेली आहे, जे वेगवेगळ्या एक्झामिनेशनमध्ये कॉमर्सचे प्रश्न विचारलेले आहेत ते क्वेश्चन आपण डिस्कस करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढे प्रश्न डिस्कस केले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.